गोपीनाथ सावकार यांच्या 110व्या जयंतीनिमित्त श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या सहयोगाने सहर्ष सादर करीत आहोत गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रकाशित मराठी रंगभूमी पुणे निर्मित संगीत ययाती आणि देवयानी, लेखक वी वा शिरवाडकर, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी, दिग्दर्शन दीप्ती भोगले, संगीत मार्गदर्शन कीर्ती शिलेदार. सादर करत आहोत 2 अंकी प्रयोग, संगीत ययाती आणि देवयानी, संगीत ययाती आणि देवयानी. सावधान सावधान. महाभारतातील हे एक कथानक. देवदानवांचं सतत युद्ध चालू असे. राक्षसराज वृषपर्वा यांचे कुलगुरू शुक्राचार्य त्यांच्याकडे असलेल्या संजीवनी विद्येमुळे युद्धात मरणारे राक्षस पुन्हा जिवंत होत. म्हणून मग देवगुरु बृहस्पती यांचा मुलगा कच शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकायला येतो. हर प्रकारे ती विद्या तो शिकून घेतो. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचदेवाच्या प्रेमात पडते, पण कच तिच्या प्रेमाचा स्वीकार न करता देवलोकी निघून जातो. राक्षसराज वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा आणि देवयानी या बालपणापासूनच्या मैत्रिणी. एके दिवशी त्यांच्यात भांडण होते आणि त्या भांडणात देवयानी विहिरीत पडते. तेव्हा शर्मिष्ठा तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघून जाते. त्याच वेळी शिकारीसाठी म्हणून आलेला राजा ययाती देवयानीला विहिरीतून बाहेर काढतो. ययातीनं तिचं पाणी ग्रहण केलंय असं सांगून ती त्याच्याशी विवाहबद्ध होते. पण अहंकारी देवयानीच्या संतापण्यामुळे शुक्राचार्य राक्षसांना सोडून जाण्याची धमकी देतात. तेव्हा कुळ संरक्षणासाठी शर्मिष्ठा देवयानीला शरण जाते. क्रोधित देवयानी तिला आपला दास्य स्वीकारायला भाग पाडते. दासी झालेल्या शर्मिष्ठेला घेऊन देवयानी हस्तिनापूरला येते. आता यापुढे
बंधन भय नाही दास, बंधन भय नाही दास. बंधन भय नाही दास, समीर करिल काय नमन, 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 समीर करिल काय नमन. सघन सागराला यती मन मानित जा एकदा रूपाला, यती मन मानित जा मानित जा मानित जा, यती मन मानित जा एकदा रूपाला. पण देवी, हा वृथा वाद कशाला? संन्याशाच्या वतीनं मी सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही असं आश्वासन देतो. ठीक आहे, घेऊन जा त्याला आश्रमामध्ये. जा. थांबा. का? कचदेव, हा संन्यासी कुठे भेटला तुम्हाला? हिमालयातील एका दरीमध्ये भ्रमिष्ठ स्थितीत फिरताना तुम्हाला आढळला. मनाची आणि शरीराची तयारी नसताना परमार्थाच्या मागे लागण्याचा परिणाम होता. मी त्याला माझ्या बरोबर घेतलं, त्याच्यावर उपचार केले. आता पुष्कळ सुधारला आहे तो, पण केव्हा केव्हा अजूनही असा उन्मत्त होतो. तो यापुढे इथेच राहील. का? हा संन्यासी बालवयात घरातून निघून गेलेला यती आहे. माझा थोरला भाऊ. हो, तोच आहे तो. भाऊ? थोरला भाऊ? हो. अश्वमेधाच्या स्वारीत मला तो हिमालयात भेटला होता. माझ्याबरोबर परत यायला तयारही झाला होता. नंतर अचानक त्याचा वेग फिरला आणि मला नकळत तो पुन्हा डोंगर दऱ्यात निघून गेला. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज नाही, खात्री आहे माझी. यती, मी तुझा धाकटा भाऊ ययाती तुला हात मारतोय. यती, माझा धाकटा भाऊ? माझं नाव यती आहे. मला पुसटचं काहीतरी आठवतंय. हो, मी लहानपणी एका राजवाड्यात राहायचो. तिथे उग्र आणि संतापी पुरुष होता. कोण होता कोणाच ठाऊक. तो सिंहासनावर बसत असे. मला त्याची इतकी भीती वाटायची. हो, मी देवघरात बसून सतत प्रार्थना करायचो. हो, आणि हो, मला एक धाकटा भाऊ पण होता. हो, पण त्याचं नाव ढोंगी, कपटी, भामटा. भाऊ आहे तो, माझा भाऊ आहे आणि प्रतिष्ठानच्या सिंहासनावर त्याचाच अधिकार आहे. कचदेव, मी या राज्याचं सिंहासन यतीला, माझ्या थोरल्या भावाला द्यायला तयार आहे. प्रतिष्ठानचं सिंहासन महाराज तुमच्या एकट्याच्या मालकीचं नाही. ज्या दिवशी मी आपली पट्टराणी झाले तेव्हापासून माझाही अधिकार या सिंहासनावर प्रस्थापित झाला. तुम्ही हे सिंहासन सोडू शकता, पण ते दुसऱ्याला देऊ शकत नाही माझ्या संमतीशिवाय. पण देवयानी, आणि हा तुमचा थोरला भाऊ आहे हेही मला मान्य नाही. संन्याशाचा वेश चढवलेला कुणीतरी कपटी ठग आहे. भ्रमिष्ठ तो नाही, भ्रमिष्ठ तुम्ही आहात. मद्याच्या कैफात गरळता आहात. दारूच्या पेल्यात आणि वेश्यांच्या बिळक्यात ज्यांनी स्वतःला बुडवून घेतलंय, अशा नालायक माणसाचे शब्द खरे मानायला या जगाचा कुंटणखाना किंवा मद्यालय झालेला नाही. देवयानी किती कठोरपणे बोलते आहे. जे वाटतं ते बोलतीये. द्वारपाल, क्षणभर इथे थांबला तर तुम्हालाही शासन केल्याशिवाय मी राहायची नाही. संन्यासी, मी थोड्या वेळानं तुला येऊन भेटतो. जा, याला आश्रमात पोहोचवून द्या. जा. ययाती महाराज,
तुम्ही कष्टी होण्याचं कारण नाही. संन्यासी तुमचा भाऊ आहे अथवा नाही हा प्रश्नच निर्माण होत नाही. नावागावाचा त्याग केलेला तो एक साधा संन्यासी आहे आणि संसारात परत फिरण्याचे सर्व मार्ग त्यानं उद्ध्वस्त केले आहेत. त्याला सांभाळून पुढे न्यायचं आहे, मागे नाही. पुन्हा त्याला संसाराच्या दरवाजाकडे नेणं म्हणजे त्याची व्याधी पराकोटीला पोचवणं, त्याचा नाश करणं. तो माझ्या ताब्यात आहे, मी तसं होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा महाराज. आज तो कोणाचाही कोणीही नाही. त्याला त्याच्या मार्गानं निर्वेधपणानं जाऊ द्या. ठीक आहे कचरे, आपला शब्द मला प्रमाण आहे. मी आश्रमाकडे जातो. थोडा वेळ मला संन्यासाजवळ राहायला हवं. मीही येते तुमच्या बरोबर. यज्ञाचा प्रसाद घेऊन बाबांकडे दूत रवाना करायचे आणि अध्वर येऊनही निरोप द्यायचे. मद्याच्या नशेत परळणारा, वेश्यांच्या विळख्यात स्वतःला बुडवणारा, भ्रमिष्ठ, नालायक. कशाला 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 जगतोय मी? माणसांच्या वारुळी समूहात मी होता उत्तुंग पर्वत, विंध्याचलासारखा, आकाशात मनगट उभारून सूर्याचा मार्ग अडवणारा, पृथ्वीचा भार सांगून शेषाला विश्रांती देणारा, अमरावतीच्या दारावर धडका मारून इंद्राला भयभीत करणारा. पण आज झालोय किडा. किडा, फक्त किडा. पाप म्हणून नभूषाचं नाव सांगणाऱ्या माणसा, अरे काय अवस्था झाली ही तुझी. जनावर होण्याच्या प्रतिज्ञेनं माणसांच्या कळपातनं बाहेर पडलास, पण झालायस फक्त किडा. शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, मला तुझा स्वर हवाय. पराभवाच्या या हिरव्या अचेतन विषारी वनस्पतीने भरलेला पाणथळीत तडफडणाऱ्या कीटकाला शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, तुझ्या स्वराचा आधार हवाय. काय देवी, माधवाचार्यांच्या गायनशाळेमध्ये हे एकच गाणं आपण दोघांनी म्हटलं होतं परीक्षेच्या वेळी. होय देवी, सभागृहातील मंचकावर माझे बाबा बसले होते, महाराज वृषपर्व बसले होते आणि हो, कचदेवही बसले होते. आठवतं? होय देवी, आठवतंय. त्या तिघांची मनं जिंकण्यासाठी आपण केवढी पराकाष्ठा केली होती. सभागृहातील स्तुतीचे गजर ऐकल्यावर मला वाटलं मी जिंकले. होय देवी, आपणच सभागृहाला जिंकलत. सभागृहाला, कचदेवांना नाही. आत आल्यावर माधवाचार्यांना ते म्हणाले, देवयानीच्या गाण्यात स्वर आहे आणि शर्मिष्ठेच्या गाण्यात रस आहे. नुसत्या स्वरांचा विलास मला फारसा आवडत नाही. सभागृहातील सगळी प्रशंसा या दोन वाक्यांनी विरघळून गेली. मी घरी गेले आणि धुमसून रडायला लागले. कचदेवानी केवळ थट्टा केली गजगती. काहीतरी पुसपट काढून आपल्या दोघींना रडायला लावण्यात तेव्हा त्यांना फार बहुच वाटायचे. कचदेवांनी खोटं नाही सांगितलं. मीच वेडी होती तेव्हा. कोणतंही गाणं, अगदी माणसाच्या आयुष्याचं देखील रसानं रंगत नाही, तर स्वरानं रंगत. हे त्यावेळी मला ठाऊक नव्हतं. मी स्वरांची उपासना केली म्हणून आज प्रतिष्ठानची सम्राज्ञी झाली. त्या रसाच्या मागे वाहवत गेले असते तर एखाद्या भिकारड्या आश्रमात सासऱ्याची फाटकी वस्त्र दुरुस्त करीत बसले असते.
कच्च्या देवांना माझं गाणं आवडलं नाही हेच फार चांगलं झालं. महाराजांकडून कोणी दूत आला होता का? नाही देवी. नाही. विवाहाच्या पहिल्या रात्री हे महालात येणं उशीर करणारी माणसं राजवाड्यातच जन्माला येऊ शकतात. पट्ट राणीचा निरोप वाऱ्यावरच विरून गेला म्हणायचा. निरोप? तू प्रतिहारी बरोबर निरोप पाठवला नाही? नाही देवी. अशोक मनातील शिवालयात महाराज मला भेटणार होते, पण जलाशय मंदिरातून मी परस्पर इकडे आले आणि हेच प्रतिहारी बरोबर त्यांना कळव असं मगाशी सौधावर तुला सांगितलं होतं. का नाही कळवलंस? भगवती मी ऐकलं नाही. ऐकलं नाही हे खोटं. शब्द कानावर पडले तरी पाय पुढे जायला तयार नसतात तुझे. मी पाहून ठेवलं. तुझी राजकन्येची मिजाज अद्याप उतरली नाही. असं नाही देवी. ज्या दिवशी म्हणून दासी म्हणून मी आपल्या पायाचा आश्रय घेतलाय त्या दिवशी माझं राजकन्येचं आयुष्य संपलं. त्या क्षणी वृषपर्वाची मुलगी मेली आणि देवयानीची दासी जन्माला आली. असं? पण मला तर इथे दानवेश्वराची कन्याच उभी असलेली दिसतीये. शर्मिष्ठे, तुझ्यासारखी गर्वशील माणसं आपणहून मरत नाही. त्यांना मारावं लागतं. ठेचून ठेचून मारावं लागतं. गवताचं पातं पायाचं नख लागलं तरी जमिनी वेगळं होतं, पण कुऱ्हाडीचे सहस्त्र प्रहार केल्याशिवाय वडाचा वृक्ष कधीच कोलमडून पडत नाही. भगवती माझ्या हातून चूक झाली. सांगितलेलं सगळं साहित्य महालात नेऊन ठेवलंस? हो ठेवलंय. मंचकावर मी सांगितलेल्या अत्तराचं सिंचन केलंस? हो केलंय देवी. आणि फुलांचे गुच्छ आणि गजरे? हो तेही तयार आहेत. मी माझ्या हाताने बघितले. शाबास. बटकीच्या व्यवसायात तुझी बरीच प्रगती झालेली दिसते. केव्हा केव्हा मला वाटतं शर्मिष्ठे, दासीचे गुणच तुझ्या अंगात जन्मापासून अधिक आहे. राजवाड्यात तुझा जन्म झाला खरा, पण तुझ्या राजवंशी रक्तामध्ये बटकीच्या रक्ताची एक धारा केव्हा तरी मिसळलेली दिसते. दुष्ट, नीच, चांडाळी. असं देवयानी, मी तुझा दास पत्करलेला असला तरी मी दानवेश्वराची कन्या हे मी विसरू शकत नाही आणि तूही विसरू नकोस. हातून घडलेल्या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून दानवपळाची आणि राज्याची हानी होऊ नये म्हणून मी माझ्या दासीपणाचा स्वीकार केलाय. पण म्हणून मी माझा अभिमान मारून टाकला असं नव्हे. होय, तू म्हणालीस ते खरंय. इंद्राच्या सिंहासनापुढे मान न चुकवणाऱ्या, 100 वेळा देवांना समरांगणात चिरडून काढणाऱ्या दानवपणात माझा जन्म झालाय. स्वाभिमानानं जगणारी आणि स्वाभिमानासाठी मरणारी जमात आहे आमची. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या. बोल बोल बोल. यजमानांच्या कृपा कटाक्षावर आणि दान देणगीवर जगणाऱ्या एखाद्या भटुरग्याच्या घरात माझा जन्म झाला नाही तुझ्यासारखा, असंच ना? नाही देवी, असं नाही. नतद्रष्ट जिभे माझी जे मनात नाही ते बोलून गेले. मला क्षमा करा. एका अटीवर ठेव. माझ्या पायावर डोकं ठेव आणि म्हण, दानवांच्या हलकट कुळात जन्माला आले. हो हो, अगदी या शब्दात. दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभावे स्वीकार करते. दासीपणाला न शोभणारे शब्द यापुढे माझ्या तोंडून कधीही निघणार नाही. चल, कर प्रतिज्ञा. दानवांच्या हलकट कुळात देवानी का माझा असा चेंदामेंदा करतेस? अगं कुठल्या जन्मीचं वैरू जपतेस? तुझ्या ब्रह्मतेजानं माझ्या सुखाची, माझ्या सगळ्या स्वप्नांची आहुती घेतली तेवढी पुरे नाही का? लाचारीला अशी आठवण करून देऊ नये पण देते. काही दिवसापूर्वी आपण गळ्यात गळे घालणाऱ्या मैत्रिणी होतो, जीवलग सख्या होतो. पण आज तू माझी दासी आहेस आणि मी तुझी स्वामी. हो हो, 1000 वेळा मान्य करते की मी तुझी दासी येते, पण म्हणून हे जखमी झालेलं मन चापकाचे फटकाने मारून वारंवार रक्तबंबाळ करायला हवं का? की तुझं कच्च्या देवांवर प्रेम होतं? खबरदार एक शब्द पुढे बोलशील तर
तुझ्यातली राजकन्या पुन्हा जागी झाली. ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता बाबांकडे दूत रवाना करते आणि त्यांना कळवते शर्मिष्ठेनी आपली शपथ मोडलीये, दासी पण झुगारून दिले. आता दानवांच्या राज्यात तुम्हाला क्षणभरही राहायचं कारण नाही. तुमच्या सगळ्या विद्या आणि सगळी सामर्थ्य घेऊन तुम्ही हिमालयात तपश्चर्येसाठी निघून जा. नको देवी, नको. शुक्राचार्य गेले म्हणजे दानवांचं तेज गेलं. बाबा दूर गेल्याची वार्ता समजताच देवांच्या सेना वज्रासारख्या दानवांवर कोसळतील आणि त्यांचा चक्काचूर करतील. मला क्षमा करा, मी घेते प्रतिज्ञा. म्हण, दानवांच्या दानवांच्या हलकट कुळात जन्माला आलेली मी शर्मिष्ठा आपल्या दासीपणाचा मनोभाव स्वीकार करते. आपल्या दासीपणाला न शोभणारे शब्द पुन्हा माझ्या तोंडून कधीच येणार नाही, कधीच नाही. चल उठ, क्षमा केली तुला. बाहेर जा आणि महालाच्या दाराशी रात्रभर उभी राहा. हो हो, रात्रभर. म्हणे कच्चदेवांवर तुझं प्रेम होतं. हो होत, पण ते प्रेम मी माझ्या अंतःकरणातून कसपटासारखं दूर फेकून दिलं आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या आपुलकीचं रूपांतर प्रेमात होऊ नये म्हणून तुला ही जन्माची दासी बनवून प्रतिष्ठानला घेऊन ये. कच्चदेवांसारख्या महापुरुषांना देखील देवयानीच्या सद्गुणांपेक्षा शर्मिष्ठेच्या अलंकाराचा मोह अधिक वाटला असेल. पण अशा आषाढभूत आणि ढोंगी माणसाचा दरिद्री संसार साजरा करण्यात कसलं आले भाग्य, कसलं आले सुख. भाग्य हे जे आज मला मिळालं. प्रतिष्ठानच्या राजवाड्यात ययाती महाराजांसारख्या थोर सम्राटाच्या सहवासात स्वर्गीय ऐश्वर्याचं सोनेरी कमळ माझ्या भोवताली पाकळी पाकळीनं उमलतंय. हे भाग्य. प्रणाम देवी. कोण? विदूषण? होय देवी, विदूषण. अगदी खराखुरा, भेसळ नसलेला, उघडा वागडा विदूषक. म्हणजे काय? म्हणजे वृत्तीनं विदूषक, वेशानं विदूषक आणि पेशानंही विदूषकच. बाकी माझं मत म्हणाल तर भगवती, सांगू का? सांगा की. आता ऐकण्या वाचून दुसरं गत्यंतर दिसत नाही. योग्य. अगतिक माणसाला विदूषकासारखा दुसरा पर्यायच नाही. तर भगवती, माझा सिद्धांत असा आहे की मुळात सगळीच माणसं विदूषक असतात. कोणत्याही माणसाचं सांस्कृतिक सालपट जरा खरवडून काढलं की यातली विदूषकाची बनावट दिसायला लागते. आता आपल्या महाराजांचंच घ्या ना. कोणते महाराज? आपले ययाती महाराज. अहो, दिसायला दैदिप्यमान, बोलायला लागले म्हणजे साक्षात बृहस्पती, लढायला लागले म्हणजे प्रत्यक्ष वीरभद्र. अश्वमेध केला तेव्हा सगळ्या जगानं सर्वश्रेष्ठ क्षत्रिय म्हणून त्यांचा जय जयकार केला होता. पण कसं काय हे वरवरचे पापुत्रे जरा बाजूला केले की आतमध्ये निव्वळ विदूषक. आता आज आपल्या अनुभवाला येईलच. हे बघा, तुम्हाला वाटेल ते बोलण्याचा आणि वाटेल तिकडे जाण्याचा अधिकार आहे हे माहिती आहे मला. पण यांच्याविषयी असं भलतं सलतं बोलू नका. माझे पतिदेव आहेत ते. आता त्याला काय उपाय? नाही, अगोदरच माझा सल्ला घेतला असता तर. पण भगवती, पतिदेवच काय? अहो, नुसता देव देखील स्त्रीच्या रंग मंदिरात आला की त्याचा विदूषक होतो. देवळात जाताना आपण पादत्राणं बाहेर काढून जातो ना, त्याचप्रमाणे स्त्रीच्या सहवासात जाताना पुरुष आपलं सगळं शहाणपण, सगळं तारतम्य, सगळा पराक्रम बाहेर घेऊन जातो. पुरुषाला विदूषक बनवणारी महान शक्ती म्हणजे स्त्री. आणि स्त्रीला विदूषक बनवणारी महान शक्ती म्हणजे तिचं अपत्य. अहो, अगदी आपल्या पोटात असताना सुद्धा ते आपल्या आईला विदूषक बनवतात. मग बाहेर आल्यावर तर काय विचारूच नका. अर्थात तो अनुभव देखील आपल्याला अजून यायचाच आहे म्हणा. एकूण काय, सगळा संसार विदूषकांनी भरलेला आहे. मग काय,
सगळ्यांनी संसार सोडून हिमालयात जायला हवं. हिमालयात? अहो तिकडं सुद्धा तोच प्रकार. किंबहुना संसारातील विदूषकांपेक्षा संसाराबाहेरील विदूषकीत जास्त वाकबगार. आपल्या ययाती महाराजांचे एक थोरले बंधू होते. आपल्याला ठाऊक आहे का? हो, पण लहानपणीच विरक्ती येऊन ती तपश्चर्येसाठी दूर निघून गेले असं म्हणतात. कपाळाची विरक्ती. अहो म्हातारपण आलं की निसर्गाकडूनच वैराग्याचं आमंत्रण येतं, अगदी घर बसल्या. त्याकरता अगोदरच ही धामधूम कशाला? ज्या वयात देवीचा शोध घ्यायचा त्या वयात देवाचा शोध घ्यायला हे राजश्री बाहेर पडले. ते कधीच परत आले नाही, कुणालाही भेटले नाही. हो, ते सुद्धा एक प्रकरणच झालं. अश्वमेधाच्या यात्रेमध्ये ययाती महाराजांना एकदा त्यांचं दर्शन झालं होतं असं म्हणतात. दिसले नाहीसे झाले. वैराग्य वगैरे वाढलं होतं की नाही कोणास ठाऊक, पण दाढी मात्र चांगली भरपूर वाढली होती. 4 कारागिरांना झेपणार नाही एवढी. तात्पर्य काय? माणसानं मर्यादा ओळखत आपली स्वतःची, ज्या जगात आपण राहतो त्या जगाची, आणि ज्या परमेश्वरानं हे जग निर्माण केलं त्या परमेश्वराची. भलतच तात्पर्य काढलं शेवटी. बरं, आपली ही मतं ऐकवण्यासाठी आपण इकडे आलात का? छे छे, माझा इथे येण्याचा मुख्य उद्देश असा की मला आपल्याला पाहायचं होतं. नाही म्हणजे असं की ययाती महाराज माझे स्वामी आहेत, त्याचप्रमाणे माझे मित्रही आहेत. आणि माझ्या मित्रानं शुक्राचार्यांच्या आश्रमात जाऊन त्यांची विद्या आणण्याऐवजी त्यांची कन्या आणली. तेव्हा म्हटलं, विद्येहून अधिक सुंदर आणि संजीवनीपेक्षा अधिक सामर्थ्यवान अशी ही ऋषी कन्या आहे तरी कशी हे एकदा पाहावं. पण काल परवाच पाहिलं की बोलणं देखील झालं आपलं. काल परवा आपल्याला पाहिलं ते वधू वेशा, आणि वधू वेशा इतकी फसवी चीज ह्या जगात दुसरी कोणतीही नसेल. अहो, कपाळावर मुंडावळ्या बांधून एखादी म्हैस, हो म्हैस जरी बोहल्यावर उभी राहिली ना तरी ती देखील सौंदर्यात तिलोत्तमा आणि वृत्तीनं अगदी गोगलगाय दिसेल. हो, आता काय सांगू, पण आम्हाला सुद्धा अगदी थेट हाच अनुभव आला आमच्या 5व्या लग्नामध्ये. म्हणजे खऱ्याखुऱ्या म्हशीची गाठ पडली की काय? अहो, खऱ्या म्हशीनं सुद्धा तिच्या समोर तोंडात बोट घातलं असतं. म्हणजे म्हैस जे काय करत असेल ना ते केलं असतं. पण काय सांगू, बोहल्यावर उभी होती ना तोपर्यंत असं वाटलं की ईश्वरानं ही सौजन्याची आणि शालीनतेची खाशी भेली करून आपल्या समोर ठेवलीये. वा, पण बोहल्यावरनं पाय खाली ठेवला मात्र आमच्या आयुष्यातील अरण्य कांडाला सुरुवात झाली. रावणासारखा एका उन्मत्त सैनिकानं तिला आमच्या ताब्यातून पळवली. तेव्हा कुठे आमचं हे रामायण समाप्त झालं. बायको पळवली? हो. आणि तुम्ही काहीच नाही केलं? केलं की. आम्ही काय गप्पा बसतो का काय? आम्ही ताबडतोब 6वं लग्न करून टाकलं. पण पुन्हा 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 तोच अनुभव आला. म्हणजे पुन्हा बायको पळवली? काय सांगू, आम्ही लग्न करावं आणि कुणीतरी आमची बायको पळवावी ही एक सामाजिक रूढीच निर्माण होऊ लागली. पण मी म्हणतो, ह्या बायका लग्नापूर्वी पळवण्याकरता अस्तित्वात नव्हत्या का? नाही, काही लोक तब्येतीनं असे विचित्र असतात ना की त्यांना झाडावरची कैरी दिसत नाही. कुणाच्या ना कुणाच्या अडीत ती जाऊन पडली रे पडली. यांची नजर तिच्याकडे वळली. पुढे पुढे या लोकसेवेला आम्ही अगदी कंटाळलो आणि विदूषक झालो. हे झालं एक. पण भगवती, माझं इथे येण्याचं मुख्य कारण ते मात्र वेगळंच आहे. म्हणजे मगाशी इतक्या पाल्हळाने सांगितलं ते खोटच वाटतं. आता खरं कारण सांगा. ययाती महाराज कुठून तरी आले होते आणि कुठंतरी चालले होते. इतक्या उंच उंबरठ्यासारखा त्यांच्या वाटेत आड आला. तेव्हा ते मला म्हणाले, मित्रा, माझी प्रिया माझी प्रतीक्षा करत असते. महालात यायला मला उशीर झाला म्हणून ती थोडी रागावेल, कदाचित थोडी खिन्न होईल. तेव्हा तू तिथं जा आणि जरा वेळ मूर्खासारखं म्हणजे आपलं नेहमीसारखं बोलून तिचं चित्त सुप्रसन्न आणि संतुष्ट ठेव.
आतापर्यंतच्या माझ्या बोलण्यानं आपलं चित्त प्रसन्न झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर डोकं काम देईन असं झालं म्हणजे विदूषकांना शारीरिक चमत्कारांचा आश्रय घ्यावा लागतो. आपण म्हणत असाल तर थोडे अंग विक्षेप करून दाखवू किंवा 4-6 मजेदार उड्या सुद्धा मारता येतील. परमभट्टारक दिगंत कीर्ती इक्ष्वाकू कुलभूषण युद्ध निपुण राजाधिराज ययाती महाराज येत आहेत हो. आता उड्या मारायची काही गरज नाही, कारण ज्यांना आजपासून आपल्यासमोर उड्याच मारायच्या आहेत ते आपले पतिराज, प्रतिष्ठानचे राजे, राजाधिराज ययाती महाराज स्वतःच इकडे येत आहे. यावं यावं महाराज यावं. अगदी वेळेवर आलात हो. का बरं? हे मी आता उड्याच मारायच्या विचारात होतो. मग इतका वेळ काय करत होता? इतक्या वेळी उड्याच मारत होतो, पण बौद्धिक आता थोडे शारीरिक चमत्कार दाखवावे असा बेत होता माझा. आपण येईपर्यंत दुर्ग लढवायचा होता ना. ठीक आहे, चांगली कामगिरी केलीस. तू जा आता. ईश्वर आपणा दोघांच्या पाठीशी सदैव उभा राहो, अर्थात फक्त दिवसा. विदूषक विदूषक ही गोष्ट तुझ्या फारशी परिचयाची नसेल देवी. त्याचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. नाही घेणार, कुणाचंच बोलणं मनावर नाही घेणार. रागवलीस? भलतच रागवायचं काय कारण? मग अशी दूर का जाते? ध्रुव पदापासून दूर जाणाऱ्या एखाद्या आलापीसारखी. संगीत शाळेत गेलं होतं वाटतं. हो, गेलो होतो. तरीच शब्दांना संगीताचे रवे अजूनही चिकटलेले. नुसत्या शब्दांना नव्हे तर मनाला सुद्धा. इतकी का ती गायिका सुंदर होती? गायिक सौंदर्याकडे कोण पाहतो? गाणारा जगतो स्वरानं आणि ऐकणारा जगतो श्रुतीनं. पण देवी, गायिका कधी सुंदर असतात का? स्वर आणि सौंदर्य यांचं नातं फारसं सलोख्याचं असत नाही. असं मग आश्रमातल्या माधवीच्या कुंजाजवळ माझ्या गाण्याची मनसोक्त प्रशंसा केली ती खोटीच तर. ती माझ्या सौंदर्याची स्तुती केली ती खोटी. असं पहा देवी, विधात्याच्या कारागारात काही ठराविक नियमानुसार माणसांची घडण होत असते हे खरं, परंतु नियम ही अशी गोष्ट आहे की जिचा परमेश्वराला देखील केव्हा तरी कंटाळा आले वाटतात. अशा वेळी तो निर्मितीचे सारे नियम, सारी कोष्टक बाजूला ठेवतो आणि सगळ्या संकेतांना झुगारून देणारी अलौकिक काव्य जन्माला घालतो. माझी लाडकी देवयानी म्हणजे असंच एक अद्भुत अपूर्व असं काव्य आहे. वारेनाथ स्तुती केली म्हणजे मी प्रसन्न होईल असं वाटतं आपल्याला. जगातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवंताची शुक्राचार्यांची मी कन्या आहे हे ठाऊक आहे ना? ठाऊक आहे, पण या महालात येताना विसरलो होतो आणि मला वाटतं या रंगमंदिरात अशा गोष्टी लक्षात राहू नयेत हेच बरं आहे. नवरा बायकोच्या एकांतात बायकोचा बाप जर का सारखा डोकावू लागला तर नवऱ्याला पुढे पाऊल टाकणं हे अशक्य होऊन जाईल. पण खरंच का रागावली होतीस? हा आणखी एक जखमेवर बाय. मी रागावले हे लक्षात यायला इतका उशीर लागला. आता रागाचं कारण ध्यानात येता सगळी रात्र संपून जाईल. एखाद्या सामान्य स्त्रीच्या सहवासात असतो तर ते कारण चटकन समजलं असतं. या घटकेला हजारो स्त्रिया नवरा वेळेवर आला नाही म्हणून रागानं धुसफुसत असतील, पण शुक्राचार्यांची कन्या सामान्य नाही. तू जेव्हा भोया वाकड्या केल्यास, पाठ फिरवून दूर गेलीस, तेव्हा साहजिकच मला वाटलं की तुझ्या रागाचं खरं कारण काहीतरी आध्यात्मिक, पारमार्थिक किंवा दार्शनिक तरी असावं. कारण शुक्राचार्यांसारख्या श्रेष्ठ विद्वान. पुरे झालं. माझ्या बाबांचं नाव इथे वारंवार नकोय निघालं. मी तरी तेच म्हणत होतो. पण खरंच का रागावली होती? हजार स्त्रियांच्या रागाचं जे कारण तेच माझ्या. म्हणजे रागात आणि अनुरागात सगळ्या स्त्रिया सारख्याच असतात तर? आता खरं खरं सांगा बघू, यायला उशीर का झाला ते? उशीर व्हायचं जे कारण आहे ते ऐकल्यावर तू देखील आनंदित होशील. कोणतं कारण असं? बाबा प्रतिष्ठानला आले? शुक्राचार्य नाही,
पण त्यांचे एक जामात आले होते. एक जामात? माझ्या माहितीप्रमाणे शुक्राचार्यांना एकच कन्या आहे आणि तिलाही एकच पती आहे. म्हटलं तर जावई, म्हटलं तर मुलगाही, म्हटलं तर शिष्य आणि म्हटलं तर वैरीही. आपल्या विद्वत्तेनं, तपश्चर्येनं आणि साधुत्वानं तिन्ही लोकांना वंदनीय असलेले देव राष्ट्रातील सत्पुरुष कच्छदेव? हो, कचदेव आले आणि लगेच गेलेही ते. देवदानवांमध्ये पुन्हा एकदा भयानक युद्ध होण्याचा संभव दिसू लागलाय. दोन राष्ट्रातील सनातन भैर कायमचा संपुष्टात आणून हा रक्तपात कायमचा थांबवावा. संजीवनीचा उपयोग युद्ध करण्यासाठी न करता ते थांबवण्यासाठी करावा म्हणून ते दानवांकडे शिष्टाई करायला जातात. प्रतिष्ठानची सदिच्छा त्यांना हवी होती म्हणून ते आपल्या नगराच्या वेशीपर्यंत आले आणि आमचं मनोगत जाणून घेऊन लगेच गेलेही. परत येताना प्रतिष्ठानात मुक्काम करण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं. पण या घाई गर्दीत सुद्धा अनेकदा त्यांनी तुझी विचारपूस केली. असं? काय म्हणाले ते? सारखं विचारत होते, माझी धाकटी बहीण सुखात आहे ना? सुखातच आहे म्हणाले ते. मी त्यांना थट्टेनं म्हटलं देखील, देवयानी ही तुमची बहीण नसून मेवणी आहे. आणि वर विचारलं, संजीवनीच्या सामर्थ्यापेक्षा देवयानीचं सौंदर्य तुम्हाला अधिक मोहक वाटलं नाही का? मग काय म्हणाले ते? खडकावर आदळणाऱ्या लाटेसारखे ते खळखळून हसले आणि म्हणाले, सौंदर्याचा आस्वाद घेणारे डोळे देवानं मला दिलेच नाही. देवयानीला मी माझी बहीण मानलं ते तिचं सौंदर्य पाहून नव्हे, तर तिच्या मनाची तेजस्विता पाहून, प्रेम करण्याचं तिचं अपार सामर्थ्य पाहून. तुझी आणि तुझ्याबरोबर तुझ्या सखीची, दानवेश्वरांच्या कन्येचीही ते मनसोक्त स्तुती करत होते. आई ग! देवी, देवी काय झालं? असं एकाएकी तुझी तब्येत बरी नाही का? 2 दिवस समारंभाचं शीळ थोडी भोवळ आल्यासारखं झालंय. मी राजवैद्याला बोलावतो. दासी, दासी! नाही नाही, तसं राजवैद्याला बोलवायचं काही कारण नाही. मीच आपल्या महालात जाऊन येते. थोडा विसावा हवाय मला. कोणालाही आत पाठवू नका. महाराज, आपण मला हाक मारली? तू दासी असलीस तर तुलाच हाक मारली होती. मी दासीच आहे. दासींनी दासीसारखं दिसावं. तू तर एखाद्या राजकन्येसारखी दिसते. हं? तरीही मी दासीच आहे. देवी कुठे गेल्या? आपल्या महालात गेली होती. समारंभाच्या क्षीणामुळे भोवळ आली म्हणून विश्रांती घेण्याकरता गेली. मी जाऊन बघून येते त्यांना काही. नको, तिला आवडायचं नाही. कुणालाही आत पाठवू नका म्हणून सांगितलं. मग मी? राणीवशात तुला कधी पाहिल्याचं आठवत नाही. नवीनच राजवाड्यात आली आहेस का? हो. म्हणजे देवयानीच्या परिवाराबरोबर? होय महाराज. म्हणजे देवयानीची आवडती दासी असते, माहेरहून बरोबर आणलेली. माहेर सुटलं तरी माहेरची माया सुटत नाही. देवयानी सारख्या स्त्रीला सुद्धा. महाराज, काही काम नसल्यास मला माघारी जाण्याची आज्ञा द्यावी. का? इतकी बावरलीस का? पण तेही साहजिकच आहे म्हणा. आश्रमातून आलेली स्त्री राजवाड्याच्या परिसरात भांबावली नाही तरच नव्हे. तुझं नाव काय? हं? माझं नाव दासी. हा व्यवसाय झाला. मी नाव विचारलं. राजवाड्यात दासींना नावं असतात का? विचारलं नाही तर नसतात, विचारलं तर असतात. मला मला क्षमा म्हणतात. क्षमा? हो. गोड नाव आहे, अगदी तुझ्या रूपासारखं. क्षमा, क्षमा, क्षमा. महाराज, हे काय? मी तुझ्या नावाचा जप करतोय असं समजू नको. पण असंच काहीतरी नाव मी नुकतंच ऐकलं. दानवेश्वराच्या कन्येचं नाव शर्मिष्ठा. शर्मिष्ठाच ना? होय महाराज. काही काम नसल्यास मला माघारी जाण्याची आज्ञा द्या महाराज. ठीक आहे, जातो क्षमा. आपण थांब क्षमा. सेवकाला द्राक्षार्काचे पेले घेऊन यायला सांगितलं होतं. आणले? आणले, पण आपली आज्ञा नव्हती म्हणून त्यांनी बाहेरच ठेवलेत. ठीक आहे, घेऊन ये.
केवयानीच्या मालात कोणीतरी संध्याकाळी गात होत. मी आलो आणि ते गाणं अर्ध्यावरच थांबलं. बंद दारापलीकडेचे ते गोड स्वर अद्यापही माझ्या कानात रेंगाळत आहेत. क्षमा, तूच ते गाणं म्हणत होती? नाही नाही, मला आठवत नाहीये. राजा हा विष्णूचा अवतार असतो हे तुला ठाऊक आहे ना? होय महाराज. म्हणून राजाशी खोटं बोलणं म्हणजे देवाशी खोटं बोलण्यासारखं आहे. आता पुन्हा विचारतो, तूच ते गाणं म्हणत होतीस? हो मग ते गाणं मला आता ऐकायचं. महाराज, आपण दासीची चेष्टा करताय. नाही क्षमा, माझ्या चित्तवृत्त्या जुल्लसित झाल्या. क्षमा, तू कधी कोणावर प्रेम केलंयस का? महाराज, मी एक सामान्य दासी. असल्या श्रीमंती विलासांची मला काय कल्पना. अगं, प्रेमाचा रुपेरी जरी पटका एकदा का आकाशात फडफडू लागला की कुणीही दास राहत नाही आणि कुणीही दासी राहत नाही. सगळेच सम्राट आणि सगळ्यात सम्राज्ञी. प्रेम आणि मृत्यू या दोन्हींच्या सहवासात सगळी माणसं एकाच पातळीवर येतात. सगळ्यात उंच, सगळ्यात श्रेष्ठ अशा माणुसकीच्या पातळीवर. खरं नाही ते. काय? माणूस कधीच एका पातळीवर येत नाही. प्रेम करतानाही नाही आणि मरतानाही नाही. महाराज, माणूस या शब्दाला शब्दकोशात अर्थ असेल, पण लौकिक व्यवहारात मात्र तो अर्थ शून्य. जगात राजे असतात, सेवक असतात, दास असतात. अपमान करणारे असतात आणि ते करवून घेणारेही नसतात. पण निव्वळ माणूस मात्र कोणीच नसतो. खोटा, साफ खोटा शब्द आहे. महाराज, मी अधिक बोलले. अधिक बोललीस, पण चांगलंही बोललीस. तू म्हणतेस ते कदाचित खरंही असेल, नव्हे आहेही. पण जाऊ दे, मला तुझं गाणं ऐकाय. पण महाराज, माझी विनंती आहे, आणि विनंतीनं भागत नसेल तर माझी आज्ञा आहे. म्हण गाणं, माझी आज्ञा आहे. हे
लावतेस आणि म्हणतेस की मला गाता येत नाही म्हणून. अश्विनी चांदण्यांचे तुषार चहूकडून माझ्या अंगावर बरसत होते. वाव. क्षमा, पेला रिकामा झाला. दीड दबडीची दासी, केवढं हे धारिष्ट. खुशाल महाराजांसमोर लोचटपणाने गातेस, त्या कालकुटाचे पेले त्यांना भरून देतेस. शरम नाही वाटत तुला? निर्लज्ज, लोचट चालती होय थोन. देवी का संतापली सिद्धी? त्या दासीचं या दासीची भलावणी सम्राटांनी करायची आवश्यकता नाही. पण देवयानी, आपण मद्य घेतलं, हो घेतलं. मग मला जायची परवानगी असेल. जायची परवानगी? कुठे जाणार आहेस तू? नगराच्या शिवेवर असलेल्या माझ्या सरोवर मंदिरात. आपण घेतलेल्या मद्याच्या दुर्गंधीने माखलेला वारा जिथे येणार नाही इतकं दूर दूर जायचंय. पण का? मी ब्राह्मण कन्या, मला मद्य चालत नाही. तू मद्य घ्यावंस असा आग्रह मी तुला केला नाही, केव्हाही करणार नाही. पण आपल्या विवाहित आयुष्याच्या पहिल्या रात्री, पहिल्या मिलनाच्या या क्षणाला असल्या क्षुल्लक गोष्टींनी डोकं पेटवून घेणं योग्य आहे का? देवी, माझ्या हातून काही अपराध घडला असेल तर मी तुझी क्षमा मागतो. धर्माजवळ क्षमा नसते. मी तुझ्याजवळ क्षमा मागतोय, धर्माजवळ नाही. मी फक्त माझा धर्म मानते. आणि प्रेम? प्रेम मानत नाहीस? धर्मा इतकं नाही. प्रेमाची महती कितीही असली तरी ती धर्माच्या पायरीपर्यंत पोचू शकत नाही. काहीही कुणीही तिथपर्यंत पोचू शकत नाही. दरवाजावर पहारा करणारी ती दासी कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? कोण आहे? सम्राट वृषपर्व्यांची कन्या शर्मिष्ठा. सम्राटाची कन्या शर्मिष्ठा? होय, सम्राटाची कन्या माझ्या दाराशी माझी दासी म्हणून उभी आहे. माझा अपमान केला तिने. केवळ देवयानीचा अपमान नव्हता तो, क्षत्रियांच्या ऐश्वर्याने आणि अरेरावींनी केलेला ब्रह्मधर्माचा अधिक्षेप होता. त्याचं प्रायश्चित्त मी दिलेला प्रायश्चित्त भोगतीये. दानवेश्वराची कन्या माझ्या वाड्यात माझी दासी म्हणून राहते. मनाला बोळ आणणारा विचार आहे हा. ती तुमची दासी नाहीये, ती माझी दासी. म्हणून निक्षून सांगते, देवयानी जवळ क्षमा नाही. काल नव्हती आणि आजही नाही. देवी, माझं थोडं ऐकणार आहेस का? केवळ सुखाचा स्वाद वाढवण्यासाठी, वृत्ती उल्लसित करण्यासाठी सदाचाराचे सगळे संकेत सांभाळून केलेले सुरापान, त्यालाही मनाई आहे ब्राह्मण धर्मामध्ये. पण मी क्षत्रिय आहे. पण मी ब्राह्मण आहे. मला माझ्या धर्माचं बंधन मानायलाच हवं. शुक्राचार्य मी ब्राह्मण आहे. जगाला वंद्य असलेले ब्राह्मणांचे शिरोमणी आहेत, तरी सुद्धा त्यांनी मद्याच्या मला नशेमध्ये. ठाऊक आहे ते. बाबांनी अपराध केला, पण अत्यंत कठोरपणानं त्यांनी स्वतःला शासनही करून घेतलं. क्षमेची भीक मागत कुणाच्या दाराशी गेले नाहीत ते. जाते मी. भुयानी, किती भयंकर शिक्षा तुम्हाला करतेस याची तुला कल्पना आहे का? शिक्षा केवळ तुम्हालाच होणार नाही, मलाही होणार आहे. पण मद्यपाच्या मिठीत रात्र घालवून मी माझा धर्म आणि देह विटाळून घेणार नाही. जाते मी. मी तुला वचन देतो. आपल्या वचनाची वार्ता मी उद्या ऐकेन, आज नाही. महाराज देवी रागाला बाहेर निघून गेल्यात. रक्षकाबरोबर सरोवराच्या महालात येण्याची त्यांनी मला आज्ञा केली महाराज. होय, तिकडेच गेली. का? तिच्याजवळ क्षमा नाही, केवळ शासन आहे म्हणून. देवी माझ्यामुळे तर नाही रागवले. नाही, मी मद्य घेतला म्हणून माझ्यावर रागवली. दुराचारापेक्षा सदाचाराचा कैद किती अधिक घातक असतो हे आज लक्षात आलं माझ्या. सद्गुणांमुळे माणसांच्या मनाचे असे दगड होणार असतील, राग लागो सगळ्या सद्गुणांना आणि सदाचारांना. महाराज, आपणही रागवलात? कुणास ठाऊक, माझं डोकं कसं बधीर झालंय, काही सुचत नाही मला. महाराज, मी आज भगवतींची दासी असले ना तरी पूर्वीची मैत्रीण आहे. अगदी बालपणापासूनची मैत्रीण. त्यांचा स्वभाव माहितीये मला. त्या आग्रही आहेत, तापट आहेत. वृत्ती प्रक्षुब्ध झाल्या म्हणजे वादळासारख्या उसळतात. पण महाराज, देवीचं हे खरं रूप नव्हे. त्यांचं मन स्फटिकासारखं निर्मळ, त्यांची
मैत्रीण म्हणून, त्यांची दासी म्हणून मी आपल्याला विनंती करते की त्यांचं हे बोलणं वागणं मनावर घेऊ नये. शर्मिष्ठे, तू कोण आहेस हे मला समजलंय. समजलं? देवयानीने सांगितलं, स्वतःच्या निर्दय धर्मनिष्ठेचा पुरावा म्हणून तुझ्या सर्वस्वाचं बलिदान घेणाऱ्या देवयानीची तू तरफदारी करतेस. जाऊ दे, कोणत्याही गोष्टीचा विचार करायला या क्षणी माझं मन अगदी असमर्थ आहे. क्षमा, माझं एक काम करशील? आज्ञा महाराज. बाहेरून सेवकांना बोलावलं, त्यांना म्हणावं माझा रथ ताबडतोब सिद्ध करा. मी आता शिकारीला जाणार आहे. महाराज, अशा भलत्या रात्री आपण शिकारीला जाणार? होय. या कठोर वातावरणाच्या काळ्या कलिंग, बर्फासारख्या गार असलेल्या शिळा चौकडून माझ्या अंगावर सरकत आहे. मला चेंगरून मारण्यासाठी, माझा चोरडा करण्यासाठी. पण मी असा मानणार नाही. बाहेर जाणार आहे, या वाड्याच्या बाहेर, या नगराच्या बाहेर, सद्गुणाच्या अहंकारानं सडलेल्या सगळ्या संसाराच्या बाहेर, मध्यरात्रीचा काळो फोडे घनदाट अरण्य तोडवेत माझा रथ जाणारे धावत आणि धडधडत पाणलोटाच्या भ्रमिष्ठ वेगानं, पिसाट श्वापदासारखा, पिसाट हिंस्त्र श्वापदासारखा. महाराज, बापरे बापरे, कुठं पळावं. अरे बापरे. बापरे, केवढी ती गर्दी. वा कचदेवा, किती मोठे झालात तुम्ही. वा, असेच मोठे व्हा. तुम्ही देव दानवांमधलं युद्ध थांबवलं, भयानक रक्तपातापासून ह्या जगाला वाचवलं. पुरुषार्थाचा हा नवा आविर्भाव पाहून वीरांनी आपली शस्त्र आणि सम्राटांनी आपले मुकुट आपल्या पायाशी ठेवले असतील. व्हा, असेच मोठे व्हा. पण आमची ही अशी पंचाईत करू नका. केवढी ती गर्दी, सगळे एकदम माझ्या अंगावर चाल करून आले. परमेश्वरा, या अशा सज्जनांपासून तूच पृथ्वीचं रक्षण कर रे बाबा. कोण विदूषक? मला काय म्हणाला? नाही, तुला नाही, मग? त्या परमेश्वराला विनंती केली. परमेश्वराला? अगं, अशा सज्जनांपासून पृथ्वीचं रक्षण कर अशी प्रार्थना केली मी त्याला. कोणत्या सज्जनांपासून? कचदेवांसारख्या. कच्छदेवांसारखे सज्जनच पृथ्वीचं रक्षण करतात. हो हो. नाही, हं? माझी पृथ्वी माझ्या शरीरा एवढीच आहे. आणि शरीर आहे ना तोपर्यंतच आहे. शरीर संपलं की पृथ्वी संपली. आणि आज ही पृथ्वी, हे सुंदर शरीर अगदी संपायच्याच बेतात आलं होतं. अगं, राजसेवकांचा तट फोडून हजारो सैनिक जेव्हा अशोक वनात कचदेवांच्या दर्शनाकरता घुसले ना, तेव्हा ह्या बाजूला पळू, त्या बाजूला पळू, ह्या बाजूला पळू का त्या बाजूला पळू असं मला होऊन गेलं. आणि चारही बाजूंनी पळण्याच्या नादामध्ये कुठल्याच बाजूनं प्रगती झाली नाही. नुसताच आपला जागच्या जागी पळत राहिला. शेवटी जानव्याची ब्रह्मगाठ हातात धरली. क्रमांक 3 ची बायको मागणं येते अशी कल्पना केली आणि डोळे मिटून जी मुसंडी मारली ती थेट या मंदिराच्या दारापर्यंत. पण मी काय म्हणते, तुम्ही त्या गर्दीत गेलातच कशाला? मी कशाला गर्दीत जातोय? गर्दीच माझ्या अंगावर चाल करून आली. अगं, मी आपला शांतपणे एका चिंतेच्या झाडाखाली कविता करायच्या खटाटोपात होतो. पहिला श्लोक पुरा देखील होत आला होता. हो, प्रथम मला वाटलं मी कविता करायला बसलो म्हणूनच हे लोक माझ्या अंगावर चाल करून येत आहेत. पण नंतर कळलं की माझं पारिपत्य करण्याकरता नव्हे तर कचदेवांच्या दर्शनाकरता ते येत होते. पण तुम्ही कविता करता हे मला माहितीच नव्हतं. नाही, ते मलाही माहिती नव्हतं. आणि क्रौंच मिथुनाची हत्या पाहण्यापूर्वी वाल्मिकीला तरी कुठे ठाऊक होतं आपण कवी आहोत म्हणून.
आम्हा कवींचं हे असंच असतं. एखादा अद्भुत, अपूर्व, रोमांचकारक असा प्रसंग घडल्याशिवाय आमच्या अंतःकरणात दबा धरून बसलेली शारदा कधी बाहेर येत नाही. मग असा कुठला प्रसंग घडला? तूच ओळख बघू. तुम्हीच सांगा. तू हरलीस. हो, हरले. वा 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 वा, प्रत्यक्ष ययाती महाराजांना जिंकणारी दासी या विदूषक महाराजांपुढे मी हरले म्हणून कबूल करतेय. वा. थांबा, मी कोणालाही जिंकलं नाही. नाही. स्त्रिया जिंकत नाही, त्या जिंकल्या जातात. हो, हा एक गैरसमज आहे आणि तोही फक्त पुरुषांचाच. अगं, डाळिंबाचे दाणे खात पिंजऱ्यात बसलेल्या पोपटाला वाटतं की आपण हा पिंजरा जिंकलेला आहे म्हणून. पण खरोखर जिंकलेला असतो ना तो पिंजरा, आणि जिंकला गेलेला असतो तो पोपट. डाळिंबाच्या दाण्यामुळे पोपटाच्या मनात थोडासा संभ्रम निर्माण होतो. अहो, पण मूळ मुद्दा बाजूला राहिलाय. कुठला तरी अद्भुत, अपूर्व आणि रोमांचकारक प्रसंग बघून तुम्हाला काव्य सुचलं. हो. आणि तो प्रसंग कुठला हे तुम्ही मला सांगणार होता. सांगा बरं आता. सांगायला खूप संकोच वाटतोय ग. पण माझं हा, तुला सांगायला काही हरकत नाही. अगं, राणी वशात काम करणाऱ्या एका द्राविडी दासीनं मला प्रेमपत्र लिहिलं. अगं बाई, म्हणजे पुन्हा आता लग्नाचा योग दिसतो. शांतम पापम, शांतम पापम. अगं, लग्नाचा योग आला म्हणजे प्रेमाचा कायमचा वियोग झाला म्हणून समजा. माझा 5 लग्नांचा अनुभव आहे. आणि माझंच कशाला, आपल्या ययाती महाराजांचंच उदाहरण घे ना. अगं, माझं नैतिक धैर्य 5 लग्नांपर्यंत तरी टिकलं. ते पहिल्याच लग्नानंतर पाताळाच्या तळाशी जाऊन पडले. त्यांनी जर थोडस देवयानीशी समजून. थांबा. कुठल्याही विषयावर विनोदानं बोलण्याची तुम्हाला मोकळीक आहे आणि तेच तुमचं काम आहे हे मी जाणते. पण महाराजांचं व्यसन, त्यांची आजची मनस्थिती हे आपल्या विनोदाचा विषय होऊ नयेत. निदान माझ्या समोर तर. विदूषका, तुम्हाला या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही? शर्मिष्ठ हे विनोद हे जिभेचं अपत्य असतं, अंतःकरणाचं नव्हे. तू आज दासी असूनही महाराजांची आवडती सखी झाली आहे आणि मी विदूषक असूनही त्यांचा जवळचा मित्र आहे. त्यांची आजची अवस्था पाहून माझा अंतःकरण फुटल्याशिवाय कसं राहील. 1 वर्षापूर्वी विवाहाच्या पहिल्या रात्री मृगयेसाठी म्हणून जंगलात गेलेले महाराज परत कधी आलेच नाही. दुसऱ्या दिवशी राजवाड्यावर परतलेले महाराज काहीतरी वेगळेच होते. जणू जंगलातल्या लांडग्यांपुढे त्यांनी आपलं पूर्वीचं आयुष्य टाकलं आणि तिथलं भूताखेतांनी दिलेलं दुसरंच आयुष्य पांघरून ते परत आले. मद्य आणि स्त्री यांचा व्यसनी अतिरेक सुरू झाला तो तेव्हापासून. महाराणी तर राजा आणि राजसत्ता दोन्ही आपल्या ताब्यात आल्याच्या आनंदात मग्न आहे. आपल्या राणी पदाची त्यांना जेवढी जाणीव आहे त्याच्या शतांशानंही त्यांना आपल्या पत्नी पदाची जाणीव असती ना, तर गोष्टी या थराला गेल्याच नसत्या. महाराणींसमोर ययाती महाराज मान खाली घालतात आणि त्या नजरेआड झाल्या की स्त्रीचं शरीर आणि मदिरेचा पेला जवळ करतात. आपलं सगळं दुःख, आपला सगळा अपमान त्यात बुडवून टाकण्यासाठी. शर्मिष्ठे, अगं, प्राणांची किंमत देऊनही हे बदलता आलं असतं तर तेही द्यायला मी तयार झालो असतो महाराजांना या चिखलातून बाहेर काढण्यासाठी. पण आपले हात फार खोटे. आकाश कोसळताना दिसतंय आणि आपण काहीच करू शकत नाही. महाराजांची स्वारी इकडच येते. बघ, झोपेशिवाय रात्री आणि विश्रांतीशिवाय दिवस काढणाऱ्या त्या माणसाचा चेहरा.
शर्मिष्ठे, अगं वाटतं हंबरडा फोडून परमेश्वराला हाक घालावी आणि विचारावं, अरे काय या श्रेष्ठ माणसाचा असा चुराणा करतोयस रे? का? ह्या क्षणी महाराजांचं मनोरंजन करणं मला नाही शक्य होणार. येतो मी. विदूषका, विदूषक, विदूषकाची आसवण ही या जगातली सगळ्यात हास्यास्पद गोष्ट आहे. मला वाटलं विदूषक इथे आलेला आहे. हो आले होते, आत्ताच गेले. मी येणार आहे हे माहीत असून गेला. हो. प्रतिहारी नाही, त्यांना बोलवून ये. ते यायचे नाहीत. मी बोलावलं तरी? हो. कारण देव जाणे. मी बोलावलं तरी? हो. विदूषकाच्या डोळ्यात आसू आहे? विदूषक रडू लागले म्हणजे सृष्टीचा समारोप जवळ आला असंच म्हणायला हवं. क्षमा, तुझ्याही डोळ्यात आसवांच्या खुणा दिसत आहेत. तूही रडतो. असेल कदाचित. मला समजलं. तो वेडा आहे आणि तूही माझ्यासाठी आसवा गळत होती, खरं ना? हो. मग अकारणेच ही आसवा. केवळ मनानं जगणारा योगी दुःखाच्या पलीकडे जातो, त्याप्रमाणे केवळ शरीरानं जगणारा व्यसनी लंपटही दुःखमुक्त होतो. मी असाच दुःखमुक्त झालोय. मला माघारी आणण्याचा प्रयत्न करणार आहेस तू? हो, करणार आहे. उपदेश करू? नाही, फक्त प्रेम कर. क्षमा, क्षमा, आज प्रथमतःच तू या शब्दांचा उच्चार केलायस. माझ्या भावनांचा. पण का? कशासाठी? मला राहवत नाही म्हणून. पण पण प्रेमासारख्या कोमल भावनांना माझ्या हृदयात आता जागा उरलेली नाही. स्त्री ही माझ्या दृष्टीनं केवळ एक व्यसन आहे, मनोरंजनाचं साधन आहे, बुद्धीला ग्लानी आणणारी एक नुसती नशा आहे. आणि अशा व्यसनाच्या रूपाने येणाऱ्या स्त्रियाच मला माझ्या समोर सहन होतात, इतर नाही. महाराज, आपण स्वतःची फसवणूक करताय. मी आपल्याजवळ व्यसनाच्या रूपानं कधीच आले नाही. तरीही आपण माझा सहवास सहन करता. फक्त तुझा? का? रानोमाळ भटकणाऱ्या हिंस्त्र पशुला देखील एखादी जागा अशी लागते की जिथं त्याला विश्रांतीसाठी मान टाकावीशी वाटेल. जे आहे ते कबूल करण्याची भीती वाटते आपल्याला महाराज. कदाचित तेही खरं आहे. जंगलातली जनावरं क्रूर असतात तशी फित्रीही असतात. माझ्या फेकटपणाची मला जाणीव आहे क्षमा. आकाशात मेघांची गर्जना आणि विजांचा लखलखाट सुरू होताच भयभीत होऊन पिसाटासारखे पळत सुटलेले वाघ सिंह मी पाहिलंय. नीतिमत्तेच्या आणि चारित्र्याच्या वरच्या पायरीवर असलेली माणसं पाहिली की माझी ही अशीच अवस्था होते. काल कचदेव राज्यसभेत आले तेव्हा त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याचं धैर्य मला झालं नाही. त्या भयग्रस्त वाघांप्रमाणे माझं मन कचासारख्या देवयानी सारख्या श्रेष्ठ माणसांपासून सतत दूर पळत असतं. आणि धावून धावून थकलेलं हे मन क्षमा, का कोणाच ठाऊक, पण तुझ्या सहवासाचा निवारा शोधत तुझ्याकडे येतात. येऊ नये पण येत. क्षमा, क्षमा, तू देखील माझा धिक्कार का करत नाहीस? नाही. माझ्या चारित्र्याचा चिखल पाहून तुला माझ्याविषयी तिरस्कार वाटत नाही? नाही. संसारातल्या साऱ्या दुर्गुणांनी तुमच्या कपाळावर आपल्या स्वामित्वाचं शिक्कामोर्तब केलं ना, तरी तुमच्या विषयीच्या माझ्या भावनेत तिळमात्र फरक पडणार नाही. मग मात्र तुझ्या दुर्दैवाला पारावार नाही. मी तुला कुठल्याही प्रकारचं उत्तर देऊ शकत नाही.
कधीही देणार नाही. मला मोकळीक नाही आणि इच्छाही नाही. पण महाराज, आपण माझ्यावर प्रेम करावं असं मी कधी म्हटलंच नाही. कारण माझ्या अधिकाराच्या सीमा मी जाणते. अधिकार अधिकार सृष्टीच्या पलीकडे अदृश्यात बसून जो कोणी हे अधिकाराचे व्यवहार ठरवतोय त्याला इतर सगळं काही ठाऊक असेल, पण प्रेमाचा धर्म मात्र त्याला उमगलेला नाही एवढं खरं. जाऊ दे क्षमा, जाऊ दे. तू राजकन्या असून दासी झालीयस आणि मी माणूस असून जनावर झालोय. होण्याचा प्रयत्न करतोय, पण केव्हा तरी काळजात कट्यार गेल्यासारखी वेदना होते आणि असं वाटतं छातीवर हात दाबून पृथ्वीच्या सरहद्दीपर्यंत सारखं पळत सुटावं. अजून मनाचा दगड होत नाही, पण होईल, माझी खात्री आहे तो होईल. पण जाऊ दे, हे सगळं नकोय मला. क्षमा क्षमा, माझ्यासाठी एक गाणं म्हणशील? महाराज, आपण सांगाल तर नक्की म्हणेन. म्हण. या क्षणाला मला संगीत हवंय. आपल्या लाल केशरी कोमल तीव्र स्वरांनी माझ्या भोवती एक अभेद्य भिंत उभारून मला कोंदटून टाकणारे क्षमा, मला तुझं संगीत हवंय.
प्रतिहारी प्रतिहारी. महाराजांचा विजय असो. महाराज, कच्छदेवांच्या परिवारातील एक संन्यासी उन्मत्त झालाय. तो आपली भेट घ्यायची असं सारखं ओरडतोय. आपली आज्ञा असेल तर आम्ही त्याला बाहेरच रोखून ठेवू. हो हो, काही झालं तरी त्याला आत पाठवू नका. बाहेरच रोखून ठेवा त्याला. नाही, उन्मत्त असला तरी माझा अतिथी आहे. त्याला येऊ द्या. जशी आज्ञा. पण महाराज, मला भीती वाटते. भिडी आहे? मी इथं असताना तुला भिण्याचं काय कारण आहे? अंगावर टिपण टाकून आलेले वाघ सिंह देखील मी नुसत्या मनगटाच्या रेट्याने मागे रेटलेत. पण हा तार, हा तार सोडा सोडा मला, सोडा सोडा मला, सोडा. प्रतिष्ठानचा सम्राट तूच ना? होय, मीच. जगातील साऱ्या सम्राटांना आणि सम्राज्ञींना अंगाची कातडी सोडून, डोळे काढून, हातपाय तोडून ठार मारलं पाहिजे. मी हा उद्योग करणार आहे. राजमुकुटात किडे पडलेल्या सारी यांना ठाऊक नाही. पिंजऱ्यातली जनावरं कोणी गोंधळून ठेवली? तूच ना? होय, मीच. याचा जाब तुला द्यावा लागेल. वनातील वाघांनी, सिंहांनी आणि लांडग्यांनी मला सांगितलंय, केव्हा सांगितलंय, माणसाच्या शरीराची चिरफाड लांडगे कशी करतात ते अजून तुला ठाऊक नाही. मला माहितीये, म्हणून बजावून सांगतोय, लांडग्यांच्या वाटेला जाऊ नकोस. आपले 11 विक्राळ आणि पिवळे धमकदार बाहेर काढून लांडगे जेव्हा हसायला लागतील ना, तेव्हा कळेल तुला. अरे, नुसतं ते हास्य पाहूनच मरून जाशील तू. ही कोण आहे? कोण आहे ही? माझी दासी आहे. ही दासी नाही, माझा सर्वनाश करण्यासाठी हिमालयातील यक्षाने निर्माण केलेला महाभयंकर सापळा आहे. या सापळ्याच्या मी ठिकऱ्या उडवीन, नायनाट करीन त्याचा. मागे हो. ही मागे होणार नाही. या सापळ्याचा मी चुराला करीन तेव्हाच राहील. संन्यासी, संन्यासी, मागे हो. एक पाऊलही पुढे टाकलंस तर मला आवडायचं नाही. खबरदार, जागेवरून हल्लास तर. आचार्य, आचार्य, शांत हो संन्यासी, शांत हो. आचार्य, आचार्य, तो सापळा मला धरणार आहे. मला तोडणार आहे तो. संन्यासी, संन्यासी, अरे मी तुझ्या जवळ आहे. अजूनही भीती वाटते तुला? आता नाही वाटत. शांत हो. शर्मिष्ठे, तुझ्या दुर्दैवाची वार्ता मला समजली. तुझं हे दास्य पाहून मला किती दुःख होतंय हे तू जाणत असशील. मी देवयानी जवळ बोलेन. या संबंधात बोलण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे, देवयानीला आवडलं नाही तरीही मी तिच्याशी बोलेन. पण आता तू इथून निघून जावंस हेच बरं. त्याशिवाय या संन्याशाचा क्षोभ कमी होणार नाही. दासी, तू इथं थांबायचं काही एक कारण नाही. तू अशीच राजवाड्यात जा आणि माझ्या आज्ञेची प्रतीक्षा कर. शांत हो संन्यासी, शांत हो. गजदेव, माझ्या हातून काहीतरी अपराध घडल्यासारखं वाटतंय. हो, मला क्षमा करा. रक्षका, या माणसाने काही अत्याचार केला, अपराध केला तर अशोक वनातील द्वार मंडपात याला वेताच्या छडीने रक्त फुटेपर्यंत फोडून काढा आणि रथाच्या चाकाला बांधून नगराच्या वेशीबाहेर फेकून द्या निवडुंगाच्या फडावर. नाही आचार्य, मला अशी शिक्षा करू नका. मी आपल्याला सरवले. शांत हो संन्यासी, भिऊ नको. मी आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. प्रतिष्ठानात राज्य आमचे आहे. प्रतिष्ठानात तुमचं राज्य असेल, पण या प्रतिष्ठानासकट साऱ्या पृथ्वीवर परमेश्वराचं राज्य आहे आणि ते एकच राज्य मी मानतो. यती मन मम मानिता एकला रूपाला, यती मन मम मानिता एकला रूपाला, यती मन मम मानिता एकला रूपाला. हरे पंकजा सनसे, हरे पंकजा सनसे, हरे पंकजा, हरे पंकजा, हरे पंकजा सनसे.
जाणीवा गगनधरा जाणीवास गगनधरा जाणीवास गगनधरा जाणीवास गगनधरा जाणीवास गगनधरा जाणीवास बंधन भय नाही दास 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 सबीर करिल काय नमन 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 सघन सागरा यति मन मन मानित जा एकदा रूपाला यति मन मन मानित जा मानित जा मानित जा यति मन मन मानित जा एकदा रूपाला. पण देवी हा वृथा वाद कशाला? संन्याशाच्या वतीनं मी सर्वांची क्षमा मागतो आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही असं आश्वासन देतो. ठीक आहे, घेऊन जा त्याला आश्रमामध्ये. जा. थांबा. का? कचदेव, हा संन्यासी कुठे भेटला तुम्हाला? हिमालयातील एका दरीमध्ये भ्रमिष्ठ स्थितीत फिरताना तो मला आढळला. मनाची आणि शरीराची तयारी नसताना परमार्थाच्या मागे लागण्याचा परिणाम होता. मी त्याला माझ्या बरोबर घेतलं, त्याच्यावर उपचार केले. आता पुष्कळ सुधारला आहे तो, पण केव्हा केव्हा अजूनही असा उन्मत्त होतो. तो यापुढे इथेच राहील. का? हा संन्यासी बालवयात घरातून निघून गेलेला यती आहे. माझा थोरला भाऊ. हो, तोच आहे तो. भाऊ? थोरला भाऊ? हो. अश्वमेधाच्या स्वारीत मला तो हिमालयात भेटला होता. माझ्याबरोबर परत यायला तयारही झाला होता. नंतर अचानक त्याचा वेग फिरला आणि मला नकळत तो पुन्हा डोंगर दऱ्यात निघून गेला. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज नाही, खात्री आहे माझी. यती, मी तुझा धाकटा भाऊ ययाती तुला हात मारतोय. यती, माझा धाकटा भाऊ. माझं नाव यती आहे. मला पुसटचं काहीतरी आठवतंय. हो, मी लहानपणी एका राजवाड्यात राहायचो. तिथे उग्र आणि संतापी पुरुष होता. कोण होता कोणाच ठाऊक. तो सिंहासनावर बसत असे. मला त्याची इतकी भीती वाटायची. हो, मी देवघरात बसून सतत
त्याचं नाव त्याचं नाव त्याचं नाव त्याचं नाव ययाती. या त्याला इथून. ढोंगी, कपटी, भामटा. भाऊ आहे तो, माझा भाऊ आहे आणि प्रतिष्ठानच्या सिंहासनावर त्याचाच अधिकार आहे. कचदेव, मी या राज्याचं सिंहासन यतीला, माझ्या थोरल्या भावाला द्यायला तयार आहे. प्रतिष्ठानचं सिंहासन महाराज तुमच्या एकट्याच्या मालकीचं नाही. ज्या दिवशी मी आपली पट्टराणी झाले तेव्हापासून माझाही अधिकार या सिंहासनावर प्रस्थापित झाला. तुम्ही हे सिंहासन सोडू शकता पण ते दुसऱ्याला देऊ शकत नाही माझ्या संमतीशिवाय. पण देवयानी, आणि हा तुमचा थोरला भाऊ आहे हेही मला मान्य नाही. संन्याशाचा वेश चढवलेला कुणीतरी कपटी ठग आहे तो. भ्रमिष्ठ तो नाही, भ्रमिष्ठ तुम्ही आहात. मद्याच्या कैफात गरळता आहात. दारूच्या पेल्यात आणि वेश्यांच्या बिळक्यात ज्यांनी स्वतःला बुडवून घेतलंय अशा नालायक माणसाचे शब्द खरे मानायला या जगाचा कुंटणखाना किंवा मद्यालय झालेला नाही. देवयानी, देवयानी किती कठोरपणे बोलते आहे. जे वाटतं ते बोलते. द्वारपाल, क्षणभर इथे थांबला तर तुम्हालाही शासन केल्याशिवाय मी राहायची नाही. संन्यासी, मी थोड्या वेळानं तुला येऊन भेटतो. जा, याला आश्रमात पोचवून द्या. जा. ययाती महाराज, तुम्ही कष्टी होण्याचं कारण नाही. संन्यासी तुमचा भाऊ आहे अथवा नाही हा प्रश्नच निर्माण होत नाही. नावागावाचा त्याग केलेला तो एक साधा संन्यासी आहे आणि संसारात परत फिरण्याचे सर्व मार्ग त्यानं उद्ध्वस्त केले आहेत. त्याला सांभाळून पुढे न्यायचं आहे, मागे नाही. पुन्हा त्याला संसाराच्या दरवाजाकडे नेणं म्हणजे त्याची व्याधी पराकोटीला पोचवणं, त्याचा नाश करणं. तो माझ्या ताब्यात आहे. मी तसं होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा महाराज. आज तो कोणाचाही कोणीही नाही. त्याला त्याच्या मार्गानं निर्वेधपणानं जाऊ द्या. ठीक आहे कचदेव, आपला शब्द मला प्रमाण आहे. मी आश्रमाकडे जातो. थोडा वेळ मला संन्यासाजवळ राहायला हवं. मीही येते तुमच्या बरोबर. यज्ञाचा प्रसाद घेऊन बाबांकडे दूध रवाना करायचे आणि अध्वर येऊनही निरोप द्यायचे. मद्याच्या नशेत पडणारा, वेश्यांच्या विळख्यात स्वतःला बुडवणारा, भ्रमिष्ठ, नालायक. कशाला 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 जगतोय मी? माणसांच्या वारुळी समूहात मी होता उत्तुंग पर्वत, विंध्याचलासारखा, आकाशात मनगट उभारून सूर्याचा मार्ग अडवणारा, पृथ्वीचा भार साहून शेषाला विश्रांती देणारा, अमरावतीच्या दारावर धडका मारून इंद्राला भयभीत करणारा. पण आज झालोय किडा. किडा, फक्त किडा. पाप म्हणून नहुषाचं नाव सांगणाऱ्या माणसा, अरे काय अवस्था झाली ही तुझी. जनावर होण्याच्या प्रतिज्ञेनं माणसांच्या कळपातनं बाहेर पडलास पण झालायस फक्त किडा. शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, मला तुझा स्वर हवाय. पराभवाच्या या हिरव्या अचेतन विषारी वनस्पतीने भरलेला पाणथळीत तडफडणाऱ्या कीटकाला शर्मिष्ठे, शर्मिष्ठे, तुझ्या स्वराचा आधार हवाय.